अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 21 दिवसापर्यंत आपल्याला स्वामींच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत 1 ते 21 जुलैपर्यंत। पण ज्यांना काही काम आहे अडचण आहे त्यांना गुरुचरित्र सारामृतचं पठण करता येत नाही आहे, कारण त्याला खूप टाईम लागतो, खूप म्हणजे 1 तास तर लागतो ॲटलिस्ट। त्यांना सवय नाही त्यांना खूप टाईम लागू शकतो, त्याच्यासाठी मी साधी सोपी सेवा सांगते आज, ती म्हणजे तारक मंत्राची। तारक मंत्र हा प्रत्येक स्वामी भक्ताला माहीतच आहे, पण जे नवीन सेवेकरी आहेत, जे नवीन स्वामी भक्त होत आहेत त्यांच्यासाठी मी सांगते, त्यांनी यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जाऊन स्वामींचा तारक मंत्र ऐका। तो तारक मंत्र असा आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, असा स्वामींचा तारक मंत्र आहे। आणि मी आज तुम्हाला साधी सोपी स्वामींची सेवा सांगणार आहे तारक मंत्राची। आपण रोज सकाळी स्वामींची पूजा करतो, अगरबत्ती लावायचं, दिवा लावायचं, जे आपल्याकडे फुलं आहेत ती फुलं स्वामींना वाहायची, किंवा आपलं जे देवघर आहे मंदिर तिथं पण तुम्ही सेम पूजा करा। आणि एक ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या, आपला उजवा हात त्या ग्लासावरती ठेवा आणि तुम्ही स्वामींचा तारक मंत्र म्हणा। तारक मंत्र 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा, तुम्हाला जेवढे वेळ बोलायचा आहे तो तुम्ही संकल्प करा। ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही चालू करणार बोलायला तारक मंत्र, त्या दिवशी तुम्ही संकल्प करा, स्वामींना सांगा मी कशासाठी हा तुम्ही तारक मंत्र बोलता आहात, तुम्हाला काय स्वामीकडून हवं आहे ते त्या स्वामींना सांगा। आणि तुम्ही किती दिवस ती सेवा करणार तारक मंत्राची ते पण तुम्ही स्वामींना सांगा आणि तारक मंत्र बोला। 11 वेळा बोललात, 21 वेळा बोललात, त्यानंतर त्या पाण्याच्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आणि स्वामींचा तारक मंत्र बोलायचा। ज्यांना तारक मंत्र पाठ आहे त्यांनी डोळे बंद करून बोलला तरी चालेल, आणि ज्यांना तारक मंत्र पाठ नाही आहे त्याने ते मोबाईलमध्ये बघू शकता किंवा प्रिंटआउट काढून तुम्ही तो बोलू शकता। पण हा 11 वेळा बोलायचा आहे। तुम्ही जर संकल्प केला असेल की 21 दिवसाची सेवा करणार तर रोज 11 वेळा असा स्वामीचा तारक मंत्र बोलायचा 21 दिवस। जर तुम्ही संकल्प केला असेल की 11 दिवसाचा तर रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा 11 दिवस, असं रोज करा। आणि तुम्ही जर टाईम फिक्स ठेवला असेल तर खरंच खूप बरं होईल, कारण एकाच टायमाला आपण जर स्वामींची त्या टायमाला रोज पूजा केली तर ते स्वामींपर्यंत पोचतं आणि ते बरं होतं, कारण त्या टायमालाच आपली एनर्जी असते आणि ते आपल्याला पण बरं वाटतं आणि स्वामींपर्यंत आपली सेवा पोचते। पण जर तुम्हाला टाईम नसेल भेटत तरी तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा पण करू शकता। आणि त्यानंतर ते पाणी स्वतः प्यायचं आणि जे आपल्या घरातील फॅमिली मेंबर आहेत त्यांना पण ते पाणी द्यायचं, आणि उरलेलं पाणी आहे ते तुम्ही झाडांना घाला, पण ते पाणी वेस्ट करू नका। आणि ते पाणी तुळशीच्या झाडाला एवढं घालायचं नाही। तुम्ही ही सेवा करून पहा, कारण मला ह्या सेवेचे खूप अनुभव आलेले आहेत आणि मी हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन मला की तारक मंत्राचे काय काय अनुभव आलेले आहेत ते। आणि तुमच्या जर घरातील लहान मुलं असतील, चिडचिड करत असतील, रागवत असतील, अभ्यास करत नसतील तर त्यांच्यासाठी पण हे पाणी बनवून तुम्ही देऊ शकता। आजारी माणूस असेल त्यांना पण हे पाणी देऊ शकता। फक्त ही सेवा करताना स्वामीवरती विश्वास ठेवा। स्वामींना जे तुमचं दुःख आहे, जे तुमचा प्रॉब्लेम आहे ते सगळं तुम्ही स्वामींना सांगा, नक्कीच तुम्हाला स्वामी ह्यातून बाहेर काढतील। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।